चिवडा बघा, अगदी मस्त कुरकुरीत असा बनवून तयार झालेला आहे. एकही थेंब तेलाचा वापर न करता अगदी मस्त कुरकुरीत, चटपटीत आणि चटकदार असा डाएट चिवडा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात अगोदर एक गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर सुरुवातीला आपण इथे हे पोहे भाजून घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीने हे जाडसर असे पोहे इथे मी घेतलेले आहे. आता मार्केटमध्ये कोणत्याही किराणा दुकानात अगदी तुम्ही सांगितलं डाएट चिवडा बनवायचा आहे, तर अशा पद्धतीने हे पोहे तुम्हाला सहज मिळतील. आता अगदी लो टू मीडियम फ्लेमवर हे जे पोहे आहेत ना, याला छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ऑलरेडी हे थोडेसे भाजलेलेच असतात, कुरकुरीत असतात, पण कधीतरी ते साधवलेले जर असेल, तर अशा पद्धतीने थोडेसे भाजून घेतले, की अजून छान मस्त कुरकुरीत असा आपला हा चिवडा बनवून तयार होतो. अगदी 3 ते 4 मिनिटं याला सतत परतत राहायचं आहे अशा पद्धतीने. तर हे बघा इथे थोडेसे पोहे हातावर घेऊन बघायचे आहे. अगदी पटकन त्याचा असा चुरा होतोय आणि अगदी मस्त कुरकुरीत असे आपले हे पोहे इथे भाजून झालेले आहे. आता एका प्लेटमध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊया. आता अजून पुन्हा थोडेसे इथे मी हे पोहे घेतलेले आहेत. याला सुद्धा थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता सर्व पोहे भाजून एका परातीमध्ये काढून घेतलेले आहे. आता त्याच कढईमध्ये इथे मी मीठ घेतलेलं आहे. आपलं जे साधं सफेद मीठ असतं ना, ते मीठ इथे मी घेतलेलं आहे. मीठ आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. साधारण एखादा वाटी एवढं इथे मी मीठ घेतलेलं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत. तर अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे आपल्याला या मिठामध्ये छान मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर आज आपण ऑइल फ्री असा हा चिवडा इथे तयार करतोय. त्यामुळे एकही थेंब तेलाचा वापर न करता सर्व साहित्य आपण इथे भाजून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे हे मीठ घेतलेलं आहे आणि मिठामध्येच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर साधारण 1 ते 2 मिनिटात शेंगदाणे बघू शकता मस्त खरपूस असे भाजून झालेले आहेत. हे बघा कलरसुद्धा छान त्याचा असा बदललेला आहे आणि अगदी छान क्रिस्पी होतात हे शेंगदाणे अशा पद्धतीने भाजून घेतले की. आता हे सर्व शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता हे जे सर्व साहित्य आहे ना, शेंगदाणे, डाळ्या, खोबरं हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक इथे याचं प्रमाण करू शकता. तर आता भाजलेले सर्व शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. मस्त खरपूस असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. आता त्यानंतर यामध्ये आपण थोडं खोबरं भाजून घेणार आहोत. तर सुक्या खोबऱ्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत. मीठ आपलं हे खूप गरम असल्यामुळे फार वेळ लागत नाही साहित्य भाजण्यासाठी. अगदी फटाफट असं हे सर्व साहित्य भाजलं जातं. आता खोबरं भाजण्यासाठी साधारण एखादा मिनिटा लागतो. एखाद्या मिनिटात अगदी छान व्यवस्थित असं तांबूस रंगावर हे खोबरं भाजलं जातं. तर हे बघा खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे. आता ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप जास्त जर तुम्ही भाजत राहिले, तर मग ते करपट होऊ शकतं. हलकासा त्याला बदामी रंग आला, की लगेच काढून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं खोबरंसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आता आपल्याला डाळ्या भाजून घ्यायच्या आहे, फुटाण्याच्या डाळ्या. तर त्यासुद्धा इथे मी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत. यालासुद्धा एखाद्या मिनिटांसाठी आपण मिठामध्ये छान व्यवस्थित असं भाजून घेऊया. आता ह्या डाळ्या जास्त भाजण्याची गरज नाही आहे, कारण ह्या ऑलरेडी भाजलेल्या असतात. त्यामुळे अगदी थोड्याशा क्रंची होईपर्यंत किंवा मस्त कुरकुरीत होईपर्यंत याला भाजून घेऊया. तर हे बघा अगदी हलकासा बदामी रंग येईपर्यंत याला अर्धा मिनिटांसाठी इथे मी फक्त भाजून घेतलं. अगदी साधा सोप्पा असा हा चिवडा आहे आणि मस्त डाएट फ्री हा चिवडा बनवून तयार होतो. आता त्यानंतर थोडेसे इथे मी काजू घेतलेले आहेत आणि त्यालासुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता मीठ हे ना आपलं खूप गरम आहे, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी. काजूसुद्धा अर्ध्या मिनिटात मस्त असे भाजले जातात. आता काजू भाजून झाले, ते काढून घेतले. त्यानंतर बदाम घेतलेले आहेत. बदामसुद्धा थोडेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही वजन कमी करणार असाल, डाएटवर असाल, तर अशा पद्धतीने छोट्या-मोठ्या भुकेसाठी हा चिवडा घरी नक्की बनवून बघा. मस्त हेल्दी आणि टेस्टी असा हा चिवडा बनवून तयार होतो. तर इथे आपले बदामसुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत भाजून झालेले आहेत. आता यालासुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. तर साधारण 6 ते 7 हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मधोमध त्याला कट करून घेतलेलं आहे. आता यालासुद्धा आपल्याला साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी छान असं भाजून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल घालायची, तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता. ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. आता हे बघा मिरची भाजून झाली, की लगेच आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि आता जर मिरची वापरणार असाल, तर जी तिखटवाली मिरची असते ना, ती तुम्ही इथे वापरू शकता. म्हणजे चिवडा अगदी छान चविष्ट बनवून तयार होतो. आता त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे. यालासुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. मीठ गरम असल्यामुळे कढीपत्तासुद्धा अगदी पटकन असा कुरकुरीत भाजला जातो. फार वेळ लागत नाही. हे बघा यालासुद्धा फक्त अर्धा ते 1 मिनिटं छान व्यवस्थित भाजून घेतलं.
आणि दाबून बघायचं आहे. हे बघा पटकन असा याचा चुरा होतोय म्हणजे कढीपत्तासुद्धा लगेच असा आपला भाजला गेलेला आहे. आता याला सुद्धा काढून घ्यायचं आहे. सर्व साहित्य काढण्यासाठी अशा पद्धतीने जो जाळीचा चमचा असतो किंवा झाऱ्या असतो ना, तो घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्या मदतीने अगदी पटकन सर्व साहित्य या झाऱ्यामध्येच येतं आणि जे मीठ आहे ना, ते खाली निघून जातं. तर हे बघा कढीपत्ता भाजून झालेला आहे. काढून घेऊ आणि हे उरलेलं मीठ पुन्हा तुम्ही जेव्हा दुसऱ्या वेळेस चिवडा बनवाल तेव्हा नक्कीच वापरू शकता. आता सर्व भाजलेलं साहित्य आपण एका परातीमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण जो कढीपत्ता आणि हिरवी मिरची भाजून ठेवलेली होती, ती सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहेत. तर कढीपत्तासुद्धा गार झाल्यावर अजून मस्त कुरकुरीत असा इथे आपला तयार झालेला आहे. हे बघा हातावर दाबून बघितलं, की अगदी मस्त पटकन त्याचा चुरा होतोय. तर सर्व साहित्य अगदी छान असं भाजून झालेलं आहे. आता थोड्या वेळासाठी याला साईडला ठेवून देऊया. आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा धने घेतलेले आहेत, 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे, 1 चमचा इथे मी चाट मसाला घेतलेला आहे. जर चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता. अगदी चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 ते दीड चमचा यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. आणि जर तुम्ही लाल तिखट वापरणार असाल, तर यामध्येच तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता. आता मिक्सरमधून याला अगदी बारीक असं फिरवून घेतलं. एकदम बारीक फिरवायचं आहे, अजिबात जाडसर वगैरे ठेवायचं नाही. तर मस्त चटकदार असा आपला चिवडा मसाला इथे बनवून तयार झालेला आहे. आता हा सर्व मसाला आपल्याला यावर काढून घ्यायचा आहे. हा मसाला घातल्यामुळे चिवडा जो आहे ना, तो अगदी छान चटपटीत आणि मस्त टेस्टी असा बनवून तयार होतो. आणि हा मसाला आहे ना, थोडासा जास्त वापरायचा आहे, म्हणजे अगदी छान टेस्टी चिवडा होतो. आता सर्व मसाला मी यामध्ये काढून घेतलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला लाल तिखट यामध्ये घालायचं असेल, तर आपण जेव्हा हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतो ना, त्यामध्येच तुम्ही 1 ते 2 चमचे लाल मसाला किंवा थोडी हळद यामध्ये घालू शकता. आता हा घातलेला सर्व मसाला आणि सर्व साहित्य आपल्याला अगदी छान मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि अगदी छान मस्त चटपटीत आणि टेस्टी असा ऑइल फ्री इथे आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे. अगदी छान कुरकुरीत होतो. एकदा बनवला की हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा. अगदी महिनाभर आरामशीर टिकतो आणि जर तुम्ही वजन कमी करायचं असेल, डाएटवर असाल किंवा जास्त तेलकट पदार्थ खात नसाल, तर अगदी छोट्या-मोठ्या भुकेसाठी हा असा मस्त ऑइल फ्री चिवडा तुम्ही घरी नक्की बनवून बघा. चवीला सुद्धा खूप छान लागतो, टेस्टी लागतो. तर एकदा नक्की बनवून बघा. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल